नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवूया मस्त असा पालक पराठा. आणि पोरांना आवडत नाही बघा पालक वगैरे, आणि पोरंसुद्धा आवडीने खातील बघा पालक पराठा. इतका टेस्टी आणि इतका मस्त होतो. हाय प्रोटीन आहे, भरपूर मस्त पण लागतो खायला. तर एकदा नक्की ट्राय करा. तर सर्वात पहिला आपल्याला पालक स्वच्छ अशी वॉश करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये घालायचं, त्यात लसूण, मिरची आणि अद्रक टाकून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. तर चला आता सर्वात पहिला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात ओवा टाकलेला आहे मस्त क्रश करून, मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपलं जे वाटलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. आणि आपल्याला पीठ एकदम नरम सेलसर मळायचं आहे, जेणेकरून पराठे आपले हे मस्त होतात. पीठ मेन असतं बघा. पीठ आपलं मस्त नरम मळलं गेलं ना तर पराठेसुद्धा फाटत नाहीत, एकदम छान होतात. तर त्याला आता मी झाकून ठेवलेलं आहे. तर त्यानंतर आता मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत. तर बटाट्यांचं वरचं साल वगैरे काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचा आहे बारीकसा, आणि त्यात आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आहे. तर कोथिंबीर टाकली की मस्तच लागतं बघा. तर मस्त आता कोथिंबीर टाकलेले आहे. त्यानंतर हळद पावडर, धना पावडर, लाल चटणी पावडर आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर मॅशरनी केलं मी, पण मॅशरनी व्यवस्थित जमलं नाही, त्यामुळे मग मी शेवटी आपला हातच आहे बघा, मस्त हाताने व्यवस्थित असं मिक्स करायला जमतं. तर आता मी पटकन असं मिक्स करून घेत आहे. त्यात बघा मयंकची कशी लुडबुड, आणि मयंकला असंच नुसतंच खावं वाटत होतं ते बटाट्याचं मिश्रण. आणि त्यात आता मी वरून टाकत आहे पनीर. तर पनीर आपल्याला मस्त असं खिसणीत क्रश करून टाकायचं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे पनीरलासुद्धा. आणि खरं सांगते इतका छान लागतो हा पराठा, खूपच मस्त लागतो. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही, आणि पोरंसुद्धा आवडीने खातील. आणि त्यानंतर आता मस्त असं परत एकदा तेल लावून छान असं हे करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे, पीठ नरम करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये करा किंवा सर्कलमध्ये, तुम्हाला जसं वाटेल तुम्ही करू शकता. तर मी पहिला तर ट्रायंगलचा केला, त्यानंतर मी सर्कलचा सुद्धा केलेला. तर आपलं सेम भरून करायचे आहेत बघा, अजिबात फाटणार नाहीत पोळ्या. फक्त आपलं मेन पीठ असतं बघा. पीठ चांगलं आपलं मळलं गेलं ना तर पराठे तुम्ही किती पण स्टफिंग घाला त्यात, तरीसुद्धा निघणार नाही बॅटर आपलं हे मिश्रण बाहेर. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता मस्त असं आता मी बटर लावून छान खरपूस असं भाजून घेतलेलं, आणि आतलं बघा बॅटर भरपूर असं मी भरलेलं त्यात पण. आणि इथं बघू शकता तुम्ही आता मी दुसरा सर्कलचा पण केलेला मस्त असं पातळ, आणि खरं खूपच मस्त झालेले. आणि मस्त असं तूप लावून आता खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं. जेवढं छान आपण भाजू तेवढे छान लागतात बघा हे पराठे. तर आता झालेले आहेत माझे बनवून. त्यानंतर आता मी दहीसोबत खात आहे. दहीसोबत खूप छान लागतात, तर दहीसोबत मी खाणार आहे. आणि खरंच खूप मस्त झालेले आहेत. तर व्हिडिओवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.